ग्रामीण भागात जागरण गोंधळाची परंपरा आजही टिकून. सध्या उन्हाळा जिकडे तिकडे लग्न कार्याची धामधूम सुरू झालेली आहे. उन्हाळा असून सध्या ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये लग्नसराई असून ज्या घरी लग्न कार्य आहे त्या ठिकाणी दिवट्या जागरण गोंधळ अशा कार्यक्रमाची परंपरा आजही टिकून आहे. आधी देवकार्य मग शुभकार्य ह्या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जागरण गोंधळाला विशेष महत्त्व असून महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जेजुरीचे खंडोबा व आई अंबाबाईचा उदो उदो देवीचा जागरण गोंधळ आयोजित करून ही परंपरा आजही टिकून आहे. जागरण गोंधळनंतर हळद व लग्नकार्य अशी जुन्या काळातील चालत आलेली प्रथा आजही ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत आहे. ग्रामीण भागात जागरण गोंधळाला विशेष महत्त्व दिले जाते आहे. श्री क्षेत्र जेजुरी येथे जाऊन घरी आल्यानंतर जागरण गोंधळ तळी भंडार करून रात्रभर ड्युटी बुद्धीवर तीळ जाळले जाते. त्यात अनेक नामवंत जागरण गोंधळ पार्टी यांना विमंत्रण करून रात्रभर खंडोबा व देवीचा जागरण गोंधळ रात्रभर यामध्ये समाज प्रबोधनपर गीतातून महाराष्ट्रातील नामवंत जागरण गोंधळ पार्टी सौ मीराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी संभाजी नगरकर ह्या पार्टीने सध्याचे वास्तव घडत आहे त्यावर विशेष कार्यक्रमावर भर देत आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम गोंधळातून मुलगी शिकवा, मुलीला जन्माला येऊ द्या, मुलगी ही साक्षात लक्ष्मी असते, मुलीला जन्माला येऊ द्या, चिमणी माझी माहेरी, राशीला कुठवरी, लग्न झाल्यावर चिमणी जाणबाईला पर्याघरी, आई माझी मायेचा सागर ह्या गीतातून उपस्थित महिला व पुरुष याचे डोळे पाणावले. सटवीचा टाक आणि ब्रह्मदेवाचा बोल हे असे अनेक वगनाट्य कथा सत्य परिस्थितीवर आधारित प्रसिद्ध केले जाते आहे. ग्रामीण भागात लग्नसराईच्या तारखा या एप्रिलच्या शेवटी व मेच्या 14 तारखेपर्यंत असून सध्या जिकडे तिकडे जागरण गोंधळ दिवट्याची धूमधडाका पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नामवंत जागरण गोंधळ पार्टी मनडचं लग्न फेम मीराताई चंद्रकांत कावळे ही पार्टी आज महाराष्ट्रातील नामवंत पार्टी असून ही पार्टी समाज प्रबोधनपर कार्यक्रम करत असून आपल्या जागरण गोंधळाच्या माध्यमातून कलियुगात घडणाऱ्या घटनांवर विशेष लक्ष केंद्रित करून जागरण गोंधळ केले जाते आहे. यात अनेक देवदेवतांच्या गीतास समाज प्रबोधनपर गीत सादर केले जाते आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, अनिल अलगट.